5 वर्षापुरता म्हणजे इंजिनिअरिंग खाल्लंय तो बरोबर परफॉर्मन्स तेवढाच परफॉर्मन्स तुमचा 10 वर्षे पहिलवानगी केलेली तुम्ही अलीकडल्या काळात मी मला पहिलवान दाखवा. नाही नाही की सलग बाबा 10 तुम्ही वर्ष 10 केलेलं वर्ष नाही केली. 5 वर्ष केलेलं नाही सलग तर आता सांगा ना तुम्ही. मिळणं जुन मिळायचं. बरं असं नाही की हे बघा मी महाराष्ट्र केसरीला खेळत असताना गिरकुरो म्हणला माझे सलग गिरकुरो म्हणला महाराष्ट्र केसरीला गोल्ड आहे 3 वर्ष सलग गिरकुरो म्हणलं गोल्ड आहे. गिरकुरो म्हणला गोल्ड आहे. जय हिंद जय भारत. मी हवालदार नारायण सनगर आज अशा एका व्यक्तीकडे आलेलो आहे ज्या व्यक्तीच्या जर काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर पटणार नाहीत अशा गोष्टी आहेत. म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी 5 वेळा, नॅशनल मेडल 6 वेळा, राज्य मेडल 8 वेळा, पुणे महापौर केसरी, मुंबई महापौर केसरी, औरंगाबाद महापौर केसरी, पिंपरी चिंचवड महापौर केसरी आणि कोल्हापूर उपमहापौर केसरी, त्याचबरोबर स्कूल नॅशनल असे अनेक मेडल मिळवलेले एक नामांकित पैलवान गोकुळ वस्ताद तालीम या ठिकाणी सराव करायचा. त्यांचे गुरु जे होते ते रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार, ज्या व्यक्तीला आज सुद्धा कुस्तीचा देव म्हणून ओळखलं जातं ते हरिश्चंद्र बिराजदार, त्यांचा पट्टा त्यांचं नाव आहे. उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड इंडियन रेल्वेचे पैलवान आहेत. त्याचबरोबर ह्या ज्या पदकं घेतलेल्या आहेत ह्या त्या मानकरी असणारा व्यक्ती म्हणजे पैलवान संतोष गरुड आपल्या समोर आहेत. नमस्कार. आज आम्ही पैलवानांच्या जवळ आलेलो आहे आणि कुस्तीचा इतिहास आज त्यांच्याकडून थोडासा जाणून घ्यायचा आहे. कारण त्यांचं कार्य हे अतिशय महान आहे. कारण बलदंड शर्यष्टीचा पैलवान म्हणून पैलवान संतोष गरुड यांना ओळखलं जायचं. कारण एका टायमाला 3000 बैठका मारणारा पैलवान आहे. त्याचबरोबर वयाच्या 35व्या वर्षी सुद्धा कुस्ती खेळलेला आहे. म्हणजे एका पैलवानाच्या बापाला हरवलं 1998 साली आणि 2008 साली त्यांच्या मुलग्याला सुद्धा हरवण्याचं कार्य करणारा पैलवान म्हणजे पैलवान संतोष गरुड त्यांच्या जवळ आलेला आहे. त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडस तुमचा परिचय सांगा लोकांना. तुमचं नाव सांगा. मी पैलवान संतोष नामदेव गरुड उपमहाराष्ट्र केसरी. ओके. आणि आमचे वस्ताद रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार. बरोबर. तुम्ही तुमचं जे लहानपण होतं बालपण होतं ते वडील तुमचे पैलवान होते म्हणून तुम्ही कुस्तीमध्ये आला का कसे आला तुम्ही सर? आमचे वडील मी ज्या तालमीमध्ये होतो गोकुळ वस्ताद तालमीमध्ये त्याच तालमीमध्ये आमचे वडील 15 वर्ष होते. काय नाव? नामदेव गरुड. बर. आणि एकदम कठीण परिस्थितीमध्ये वडिलांनी त्या तालीममध्ये म्हणजे पैलवान लोकांची भांडी वगैरे घासून जे उरलेलं स्वयंपाक खाण्याचं काम तिथं वडिलांनी त्या तालमीमध्ये केलं होतं. बर. त्याच्यामध्ये 2-3 होते आमचे राजेश बारगुजे उपमहाराष्ट्र केसरी. होय राजेश बारगुजे. त्यांचे वडील आणि माझे वडील एकत्र पार्टनर. बर. एकत्र स्वयंपाक आणि ते हमाली काम करायचे टेम्पो चालवायचे बारगुजेंचे वडील. आणि आमचे असेच आमचे सुद्धा वडील असं तिकडे तिकडे काम करून संध्याकाळी आपलं कारण पैलवानांची भांडी वगैरे धुवून जे उरलेलं अन्न असेल ते संध्याकाळी खायची इतकी गरिबी. आणि त्याच तालमीमध्ये राजू बारगुजे आणि मी तो इंटरनॅशनल मी उपमहाराष्ट्र केसरी तो स्वतः उपमहाराष्ट्र केसरी अशा पद्धतीचं ते आम्ही 15 वर्ष प्रति वडिलांनी एवढे हालाकीत दिवस काढून तुम्हाला पैलवान करण्याचं स्वप्न बळगलं. आणि 2-2 नाही 2-2 3-3 पैलवान सांभाळले वडिलांनी. लहान भाऊ पण पैलवान होता तो बी 15 वर्ष त्यांनी पैलवानगी केली. सक्का चुलत भाऊ होता तो बी 15 वर्ष त्यांनी पैलवानगी केली. सक्का चुलत भाऊचं नाव काय? अक्षय गरुड. आणि तुझ्या लहान भावाचं नाव काय? संदीप गरुड. त्याला सगळे सागर गरुड म्हणतात. म्हणजे सागर गरुड म्हणतात. मग तो कुठेपर्यंत खेळला काय? तो महाराष्ट्र केसरीला फायनल आला होता. त्याचे पण 6 ते 7 नॅशनल झालेले आहेत. आणि तो बी इंडियन रेल्वेमध्ये सर्व्हिस करतो आता सध्या. हो. अरे वा. हो. मला तुम्हाला हे प्रश्न विचारायचा आता मग तुम्ही जे लहानपणी तुमच्या वडिलांना खेळताना बघितलं तुम्ही? नाही वडिलांना नाही व्यायाम करायचा व्यायाम पण वडिलांनी ज्यावेळी ही परिस्थिती तुम्हाला सांगितली त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही की एवढ्या गरिबीत पैलवानगी करणं म्हणजे सोपं नाही करायला नको असं तुम्हाला वाटलं नाही? सोपं म्हणजे रोज आमचं 5 जणांचं वडील धरून 5 जणांचं कुटुंब होतं आमचं मोठं. बरोबर. म्हशीचा व्यवसाय वगैरे त्या टायमाला जुना होता छोटा होता एकदम नाही. आणि म्हणजे वडील असताना गरिबी होती पण ज्या टायमाला मी पैलवानगी करत होतो त्या टायमाला दिवस चांगले होते आमचे. बरोबर. म्हणजे मला खुराक घालण्यात का म्हणजे मी सांगतो की सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर खुराक खाल्ला असेल तर संतोष गरुडने खाल्ला असेल. कुणाला बी विचारा काय सांगता. संतोष गरुड सारखा खुराक कुणी खाल्लेला नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मग हे सगळं जे जातं ते आमच्या वडिलांना जातं. स्वतः येणार स्वतः भाजी करून देणार स्वतः थंडाई करणार वडील. हो. किती तूप टाकलंय किती काय केलंय कमी असेल तर परत टाकणार नाही टाकलेलं दिसलं परत दुधाबरोबर प्यायला लावणार.
स्वतः आखणी करून आणणार. आमचे लहान चुलते होते 5 नंबरचे संभाजी गरुड, ते स्वतः रोज संध्याकाळी लढत झाली की संध्याकाळची आखणी घेऊन यायची संध्याकाळी. आखणी रोज? हो संध्याकाळी. हा, आणि प्रॅक्टिस एक टाइम नाही हो. सकाळी 4:30 वाजता मामा आले की 4:30ला 5 वाजता चालू की 7:30 वाजेपर्यंत मामा प्रॅक्टिस घ्यायचे. प्रॅक्टिस घेतल्यानंतर मामा गेल्यानंतर वडील परत दूध घेऊन 9-9:30ला यायचे. परत 9:30ला परत प्रॅक्टिस चालू व्हायची माझी. 9:30 ते 10:30 11 वाजेपर्यंत परत आखाडा खाणे हे करणं. परत वडील मग व्यायाम घेऊन परत जायचे. जेवण करून 11, 11:30, 10, 10:30 झोपलं 11 वाजता की 12, 12:30ला झोपलं की 3, 3:30ला परत बिराजदार मामा आणि वडील परत मागायला यायचे 3:30 वाजता. पण बिराजदार मामांचे पार्टनर पण होते का वडील? बिराजदार मामा खेळताना बघितलं? नाही, बिराजदार मामा त्या टायमाला कोल्हापूरला होते, गंगावेशला होते. त्यांचा संपर्क नव्हता. बरं, मग समजा बिराजदार मामा कोच होते, वस्ताद होते, त्यावेळी वडील येऊन पण शिकवत होते? वडील येऊन पण शिकवायचे. वडील येऊन म्हणजे शिकवणं म्हणजे काय असं शिकवणं होतं का तेव्हा? आज आम्ही महाराष्ट्रातील जरी खेळत असलं तरी ते आम्हाला शिव्या वगैरे देणं, हे ते चापट मारणं त्या टायमाला बी चालू होतं आमचं. वडील मारायचे? हो, वडील सुद्धा मारायचे, चापट मला शिव्या द्यायचे. कष्ट तू हे. अहो तुम्हाला एक किस्सा सांगतो वडिलांचा. मी महाराष्ट्र केसरीला अशोक शेर्के बरोबर माझी महाराष्ट्र केसरीला फायनलला कुस्ती आली. आणि संध्याकाळी आम्ही बसलो होतो, चर्चा कुणाच्या कुस्त्या कुठं, कुणाच्या लॉट्स पडल्यानंतर किंवा झाल्यानंतर, आणि फायनलला अशोक शेर्केची माझी कुस्ती आली. तर मग अशोक शेर्के कोणतरी मला निरोप आला की बाबा कुस्ती बघा भेटल असं तसं विचारपूर्वक नाही का असं तसं. तर बिराजदार मामा आणि वडील तिथेच होते. वडील म्हणले की माझ्या मुलाला हे झाड दिसतं का, त्या झाडाला फाशीला लावीन. तसल्या प्रकारच्या कुस्त्या कधी नुरा कुस्त्या करणार नाही. होऊन दे, नाही झालं तर चालन, पडलं तर चालन. मामा बी होते आणि तिथं आणि हे पण होते, वडील पण होते. म्हणजे ही गोष्ट म्हणजे असे वडिलांचे होतं. पण त्याच्यामुळे आज आमचं नाव आहे. या गोष्टी आम्ही ऐकल्या वडिलांच्या, गुरूंच्या. मग तुम्ही जरी महाराष्ट्र केसरी झाला नाही तरी सुद्धा सन्मान हा एक महाराष्ट्र केसरी सारखा, महाराष्ट्र केसरी सारखा नाही, महाराष्ट्र केसरीच्या बी वरचा आहे सन्मान. मला माहिती आहे महाराष्ट्र मला काय जाणवतो, माझी तब्येत कशी होती, कशामुळे महाराष्ट्र केसरी राहिली, कशामुळे नाही मी महाराष्ट्र केसरी झालो, काय नशीब असतं, एखादा टक्का नशीब चालावं लागतं. म्हणजे 5 महाराष्ट्र केसरीचे लोकांच्या वर तुम्ही खेळला. कोण कोण 5 महाराष्ट्र केसरीचे लोक? पहिला उदयराज यादव महाराष्ट्र केसरी झालेला. हो. परत संजय पाटील अटकेकर. हो. परत गोरख सरक. बर. परत अशोक शिर्के. परत शिवाजी केकान. बापरे, 5 महाराष्ट्र केसरी बरोबर झाले. हो सर. आणि मला ज्यांनी हरवलं तोच महाराष्ट्र केसरी. तुम्ही महाराष्ट्रात कोणाला बी प्रश्न विचारा पहिल्यांदा की त्या टायमाला माझ्या जोडीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणच नव्हतं सामने पंक्तीमध्ये. दुर्दैव तुमचं एवढं की तुमच्या खांद्यावर गदा. कारण काय आलं त्या टायमाला सर, माझं वय मी कमी लागलं. म्हणजे किती वय होतं? मी पहिला महाराष्ट्र केसरीला 17.5 वय होतं माझं. 17.5 वर्ष पहिल्या महाराष्ट्र केसरी खेळला? हो. वजन किती होतं तुमचं? माझं तेव्हा होतं 85-88 आसपास होतं वजन. बापरे. मग पहिली महाराष्ट्र त्यावेळी कोण होतं तुमच्या बरोबर फायनल मॅचला? उदयराज यादव. मुंबई रेल्वेचा पैलवान. हो, मुंबई रेल्वे त्या टायमाला मोठा पैलवान. महाराष्ट्र सोडून तो इंडिया लेवलचा सिनियर नॅशनल त्या टायमाला मिळाला असं त्याचं. आणि आमचं पहिलंच वर्ष 16, 17, 17.5 म्हणजे वय काय हो सर. आणि त्या टायमाला माझी फायनल कुस्ती मी माझ्या कोण गणतीत नाही काय नाही, सगळी उलटी पालटी केली. त्या टायमाला बाळू वाडर ती 6-6, 6.5 फुटाची पैलवान होत्या, सगळी उलटी पालटी मी केली त्या टायमाला सगळे. आणि फायनलला आलो. मग तुमच्या पहिली जेव्हा महाराष्ट्र केसरी झाली 17.5 वर्षी बरोबर, त्यावेळी तुमच्या पहिल्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या हो? त्या टायमाला एक शेळके होता अहमदनगरचा, बाळू वडार आणि कराडचा काय बाळू वडार? हा, कराडचा बाळू वडार. उंच काळ गेला असं मोठा पहिला होता. आणि मग नंतर असे 2-3 होते सगळे जोडी. म्हणजे आमच्या जोडी म्हणजे गणतीतच नाही ना हो सर. आम्ही कुणाच्या होईल असं वाटत नव्हतं. सेमीफायनलला बाळू वडारची माहिती कुस्ती आली. त्यांना हो, उलट 8-10 पॉईंट घेतले मी त्याच्यावर सगळे. कारण की मला उलट मी खपची जोरात टाकायचो. हो, बॅक थ्रो पुढून जोरात टाकायचो. 2च डाव माझे चांगले होते की पट मी काढणार म्हणजे काढणार आणि उलट टाकणार म्हणजे टाकणार. बर. मग हे झालं तुमचं महाराष्ट्र केसरीचं. तुम्ही नॅशनलला किती वेळा खेळला? नॅशनल म्हणजे 6 नॅशनल झाले. मग 6 नॅशनल कुठे कुठे झाले काय? एक तर पहिली जी माझी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी होती ना सर, ती कोल्हापूरला घेतली होती शाहू युनिव्हर्सिटी त्या टायमाला. आणि त्या टायमाला माझी फायनलची कुस्ती राजू म्हणून होता, हिंद केसरी, उलटी मारायचा.
हिंद केसरी हो हिंद केसरी उलटी मारायची. काटाळ्याला आलाय मग हिंद केसरीला पाडले. हो हो त्या टायमाला माझी कुस्ती आली तिथं फायनलला, मला गेल्या गेल्या त्यांनी उलटी मारली. बिराजदार मामा कुस्तीला होते सुरुंशे सर. मग पहिला 3 मिनिटाचं हे झाल्यानंतर सुरुंश सर म्हणले तो पाय नको ठेवू, हा पाय कुठं ठेवू, या पायाला उलटी मारते तो. बघा म्हणजे काय लक्ष. मग मी पुढची 3 मिनिटं हा पाय ठेवून कुस्ती केली. 5-6 वेळा पट काढला का बघा बघा बघा. आणि त्या टायमाला ती गोल्ड मेडलची कुस्ती होती, सुवर्ण पदक घेतलं मी तिथं. 32 वर्षानंतर बरं का, धुळ्याचा एक होता गिरी म्हणून त्यांनी घेतलं. त्यानंतर 32 वर्षानंतर माझं ऑल इंडियाला येणं, त्यानंतर मेडल आली. पण 32 वर्षानंतर महाराष्ट्राला गोल्ड आलं कुस्तीमध्ये. आणि हिंद केसरीवाल्या पहिल्यांदा मारलं. हो हो क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग 6 मेडल तुमचे 6 वेळा तुम्ही नॅशनल खेळला बरोबर. हो नॅशनल. मग त्या 6 मध्ये दिल्लीला वगैरे जाण्याचा योग आला का तुम्हाला? दिल्ली, हरियाणा, पंजाब इकडे सगळीकडे सर माझ्या कुस्त्या झाल्या सगळीकडे. मध्य प्रदेश, इंदोर. मग तुम्हाला कधी सतपाल वगैरे जे पहिलवान मोठे मोठे होते त्यांच्या सांगितलं गोष्ट सांगतो तुम्हाला. मी हिंद केसरीला खेळलो होतो अकोल्याला, हिंद केसरी स्पर्धेला. हो बर. आणि तिथं माझी कुस्ती आली संध्याकाळी रात्री 12 वाजता. किती? रात्री 12 वाजता. तो जगदीश म्हणून होता, जुना जगदीश. माहिती आहे जगदीश, माहिती आहे की जगदीश चंदीग्राम नंतर जगदीश भोला एक 7 फूट होता. बर. 140-45 किलो वजन. हा. आणि माझं होतं त्या टायमाला 90च्या आसपास, 90-95. मग आमची कुस्ती लागली संध्याकाळी. कुस्ती झाल्यानंतर मग 12 वाजता. हो रात्री 12 वाजता, कारण की अकोल्यामध्ये गरमी खूप असायची. 6-5-6 कुस्ती चालू व्हायची. कुस्ती लागली 12 वाजता, आमची कुस्ती झाली. तर मला त्यांनी खाली धरलं ना, तर मी मातीवरती खाली, तर माझी खालची कातडी गेली होती अशी. खाली धरल्यानंतर हे खालची असे घासून हिंद केसरीला. तरी कुस्ती मी त्याच्याबरोबर एक 5 ते 7 मिनिटं कुस्ती एकदम टप केली. मी सर म्हणजे हे ज्या माझ्या तुम्ही सांगतोय ना, हे सगळे 20 वर्षाच्या आतमधले सर. हा हिंद केसरी उतरलो ते 20 वर्षाच्या आतमध्ये. समजा जगदीशला मारला असतो तुम्ही तर तुम्ही हिंद केसरी. तुम्ही तिची गोष्ट सांगतो ना मी आता. हे मारला असेल नाही असेल ते पुढच्या नशिबाच्या गोष्टी, किंवा असेल किंवा माझ्यापेक्षा मोठा होता तरी पण डाव लागला तर पडतो, काय होत नाही कधी. मी खाली उतरत असताना सतपाल आणि नाही सतपाल आणि बिराजदार मामा शेजारी बसले. मग सतपाल मामांना विचारलं त्याने, अरे ये कालिया किधर काय रे तुम्ही? हा चला ये तबियत बढ़िया है उसका, ये क्या है उसको. मामा म्हणले की हा मेरे पास है, बोला इसको इधर. मग मला बोलून घेतलं, ए तू बढिया आहे, तो अच्छे कुस्ती करणार. म्हणजे सतपालनी मला त्या टायमाला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी करतार सिंगचा माझ्यावरती लेख आहे की इतना अच्छा लड़का, हे महाराष्ट्र के ऐसे लड़के. दुसऱ्या दिवशी माझा करतार सिंगने माझा लेख दिलेला आहे त्या टायमाला पेपरला. तो आहे का पेपर? आहे ना. मग तो लेख पण दाखवतो मला. बरोबर. मग तुम्ही त्यावेळी हिंद केसरीच्या लेवलला तुम्ही होता. हो. मग ही झालं तुमचं सतपाल किंवा करतार सिंग यांच्या बरोबर तुमचं भेटणं झालं म्हणा. तुम्ही ज्यावेळी महाराज केसरीला खेळत होता बरोबर, तुम्ही आता एवढ्या मोठ्या मोठ्या पैलवानांच्या बरोबर खेळला. दुर्दैवाने तुम्ही महाराज केसरी झाला नाही. तुम्हाला असं महाराज केसरी मधलं तुमच्या जीवनातला एक पश्चाताप म्हणून अशी एखादी कुस्ती आहे का एखादी तुमची, की बाबा तुमची चुकून गेली तुमच्या कोणाची कुस्ती? सर मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडून चुकून एकही कुस्ती केलेली नाही. फक्त एक कुस्ती गेली, फक्त अमृता भोसले बरोबर. ती कोल्हापूर महापौर केसरीला. ते माझ्या चुकीमुळे गेली. ती तो ढाक मारायचा, तो मारणार आहे, तो मारायचाच. पण माझी चुकी की मी एकदम त्या टायमाला खूप पाऊस झाला, चिखल होता बरोबर. बरोबर. आणि एकदम कडला कुस्ती गेली आणि मी खपची भरलेली. मी खपची सोडली. खपची का तर कुस्ती कडला गेली म्हणून सोडली, तशी त्यांनी मला ढाक मारली. तेवढंच माझ्या आयुष्यामध्ये मला चितपट मारणारा एकही पहिलवान तोच. नाहीतर मी अख्ख्या अमृता भोसले त्यांचं पण 110 किलो होतं ना. आणि त्यांची माझी 5 ते 6 वेळा, मी त्यांना 5 वेळा हरवलेलं आहे. त्यांनी मला हे चित मारलेलं आहे. कारण की त्यांना माहिती आहे संतोष बरोबर माझी त्याला कुस्ती जमतच नव्हती, त्याला नाही कुणालाच जमत नव्हती. बरोबर. आणि तुम्ही त्यांची मुलाखत झाली त्यावेळी त्यांनीच सांगितलं की मला बाहेरनं सांगितलेलं की संतोष तगडा जाणार तुला, पण मला ढाकला, मला चुकून घावला. अरे मारली चुकून गावला म्हणजे कशी माझी चुकी. तुम्ही जी मला चुकी विचारली ना, ती माझ्या म्हणजे जीवनातली मोठी चुकून गेली. आणि त्या गोरख सर बरोबर पण महापौर केसरीला 68 मिनिटं कुस्ती झाली. महापौर केसरीला? हो, कोल्हापूर महापौर केसरीला 68 मिनिटं कुस्ती झाली. बर. 4-5 वेळा जाऊन आणलं होतं. पण त्या टायमाला मला माझ्यावरती अन्याय झाला तिथं.
अन्याय झाला. हो, अन्याय झाला मला तिथं. मग मी कुस्ती डंकी मारून चित पडलेला असताना कुस्ती दिली नाही. मी बाहेर गेलो निघून. मला फक्त एकच निरोप आला कुणाचा, आंधळकर वस्तादांचा, की संतोष कुस्ती करायला आतमध्ये ये. मी कुणाचं ऐकलं नाही, गेलो परत कुस्ती केली. केलो पण 68 मिनिट नंतर डोळ्यात माती गेली. मी असं चोळत होतो, असं काय मी सांगितलं त्या टायमाला. मला नाव नाही घ्यायचं सर, त्यांचं खूप मोठे व्यक्ती आहे ती, जे पंच होते ते, बरं का, कारण की महाराष्ट्रातले एकदम होते. पण मी सांगितलं माझ्या डोळ्यात माती गेली, त्यांनी कुस्ती सोडवली, मला उभं केलं. मी असं सोडत होतो, गोरख सरकने पाठीमागून येऊन मला उलटी पुट्टी टाकली आणि कुस्ती देऊन टाकली. म्हणजे बघा, नाही ह्या गोष्टी आहेत. कुस्तीमध्ये काही गोष्टी थोडासा अन्याय झालेला आहे, याचा अनुभव मला पण आहे. जरी आम्ही लहान पैलवान असलो तर मी सुद्धा एकदा स्पर्धेला उतरलो कोल्हापूरला, खासबाग मध्ये. मला अजून आठवतं, राडे सरांनी माझं नाव घेतलेलं. मी बारका होतो आणि माझं वजन 25 किलो, 25, 27, 30 किलो, आणि पोरग मोरचं 50 किलो. सर मला काही कळालंच नाही. गेले गेले उचलून आम्हाला खाली डायरेक्ट चित्तच. आणि परत आम्ही गेलो, ही काय भानगड, तर काय कळालंच नाही की पोरग मोठं काय आलं. म्हणजे हे होत होतं साहेब. विमान निघाले वाटतं. विमानाच्या घर शेजारी असल्यामुळे काही अडचण नाही ना का? नाही, काय नाही, कंटिन्यू नसतं हे लढायचं विमान. हे लढाऊ विमान वगैरे. सुखोई ते कधीतरी आवाज नाही तर जे येणारे जाणारे त्यांचे आवाज येत नाही ते असे. बरं, तुम्ही पूर्ण व्यायाम हे गोकुळ वस्तादमध्येच केला? गोकुळ वस्ताद, बरोबर. बिराजदार मामांचं सानिध्य कसं होतं साहेब तुम्हाला? सानिध्य म्हणजे काय हो, म्हणजे देवातला देव माणूस. कारण कोणतरी एखादी चूक काढायला पाहिजे होत्या माणसाची, पण चूक नाही. देवाची चूक निघाल, मी म्हणतो देवाची चूकच निघाल, पण मामांची चूक कधी निघणार नाही शेवटपर्यंत. म्हणजे माणूस त्या पद्धतीने राहिला हो. असं काय करता, कधी स्वतःच कधी काय बघितलं नाही, कुठं काय नाही, काय असा आला ना असा गेला माणूस. एवढं माहिती आम्हाला सानिध्य म्हणजे आम्ही सकाळी 4 वाजता आम्हाला असं स्वप्न द्यायचं की मामा निघालेत, चला उठून बसा व्यायामाला, अशा पद्धतीचं होतं. आणि त्यांचे शब्द खूप असायचे. आणि त्यांच्या माधवराव बिराजदार त्यांचे वडील आहेत ना, त्यांच्यापेक्षा जास्त समजायचं त्यांना कुस्तीचं, बाबा काय कसं कशा पद्धतीने. मामांच्या पेक्षा त्यांना जास्त. वडिलांना पण बघितलं तुम्ही त्यांच्या? हो, वडिलांना असं तालीम द्यायची ना, प्रॅक्टिसला यायचे. मला ते धनराज भुजबळ म्हणून ते संध्याकाळी असं त्यांच्यावर बोलत बसले होते. बोलत बसताना मग त्यांनी बिराजदारामांच्या वडिलांना विचारलं, बाबा. मग मामांनी वडिलांनी बिराजदारामांच्या वडिलांनी विचारलं, बाबा यावरची महाराष्ट्र दिला कोण असतं. तर त्या टायमाला त्यांचे शब्द आहेत की धनराज म्हणला की संतोषला जोड नाही हो, मी तो हरवणार सगळ्यांना असतं. आणि मग माधव म्हणजे मामांचे वडील जे होते ना, वडिलांनी सांगितलं की नाही, त्याच्या नशिबात गदा नाही. स्पष्ट सांगितलं, त्याच्या नशिबात गदा नाही. ज्या टायमाला संतोष जाईल त्या टायमाला तुमच्या सलग गदा येतील 3-4. त्यानंतर मग राहुल काळभोर झाला. मामांचे शब्द, मामांच्या वडिलांचे शब्द आहे धनराज भुजबळला अजून काय म्हणले होते. त्यानंतर तुमचे 3-4 महाराष्ट्र केसरी होणार, पण संतोष गरुड महाराष्ट्र केसरी होणार नाही. एवढा मोठा पर्व असू सुद्धा त्याच्या नशिबात ती गोष्ट नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं. ह्या गोष्टीचा तुम्हाला राग नाही? अजिबात नाही हो. काय राग येण्याचं कारण? त्याने असं तुमच्याबद्दल अपशब्द बोलल्याचं? नाही नाही, अजिबात नाही. नशिबात होतं ते देवच, देव माणूसच हो, देव माणूसच. ह्या महाराष्ट्रामध्ये बिराजदार मामा आणि सोरवणी सर, मी कायम सरांचं नाव घेतो, सोरवणी सरांचं, हे 2 व्यक्ती होणे नाही महाराष्ट्रामध्ये परत. अजिबात नाही, कधीच नाही. तुम्ही किती हे अशी माणसं परत होणं नाहीच. अहो, बिराजदार मामा जर कुठं कार्यक्रमाला गेले असेल, रात्रीची जर 2 वाजता आले तर घरी जात नव्हते मुलाबाळांना बघायला त्यांच्या. रात्रीचं 2ला तालमीमध्ये यायचे. कोण झोपलंय का, कोण नाही का, कोण गैरहजर आहे का, काय कोणाच्या अंगावरती आहे का चादर, नसेल तर टाकायचे का, स्वतः अंगावर चादर टाकणार. आणि थोडं 3-3:30 आले तर घरी जात नव्हते, तिथंच येऊन असे झोपायचे. शेक छाल घ्यायचे आणि तो 1 तासभर पडायचे, परत 4:30ला मला उठायचे, पण घरी जात नव्हते. कोण करणार हो, कोण माणूस करणार सांगा.
बरं कुणाकडून कसली अपेक्षा नाही, आता कुणाकडून पैशाची अपेक्षा नाही, कोकडं नाही. ज्या टायमाला मामांना बायपास झाला त्या टायमाला पैसे भरायला हे नव्हते, पैसे नव्हते. हो असतील बँकेत वगैरे, पण त्यांच्या खात्यावर आम्ही कसे काढणार ना. मग आम्ही सगळ्या मुलांनी 10,000 रुपये, काका पवार, दत्ता गायकवाड, राहुल काळभोर, मी स्वतः, हिरचंद काळे, खूप जबरदस्त फळी होती. हो म्हणजे नावं घ्यायला कमी पडतील 25 नावं. त्या टायमाला सगळ्यांनी 10,000 रुपये काढले, भरले, आणि मग मामांचं ऑपरेशन वगैरे झालं नाही का. ऑपरेशन झालं, घरी आले आठवड्याने, कळलं हे बिलत काय. लगेच तालमीमध्ये आले आणि लगेच काकाला पाठव रे, काकाला पाठव, हे तुझे पैसे घेऊन जा. संतोषला पाठव रे, एकट्याला, हे तुझे पैसे घेऊन जा. सगळ्यांचे पैसे माघार देऊन टाकले. कोणता व्यक्ती असं मला सांगा तुम्ही. आणि मागितलं नव्हतं काय? अजिबात नाही हो, काहीच नाही हो, तसली वृत्तीच नाही हो. तुम्ही पण मागितलं नव्हतं पैसे तरी सुद्धा त्यांनी दिले. हो, आम्ही काय मागणार हो, त्यांनीच आम्हाला दिलंय सगळं, आम्ही काय मागणार असं सगळं. काय फार मोठी गोष्ट आहे तो. हो, पेपरला आलेली बातमी बंद केली. बिराजदार मामाची पेपरला बातमी होती की सरळ हाताने मदत करा. ह्या माणसांनी पेपरला फोन करून ते जाऊन सांगितलं की ती बातमी काढून घ्या, माझे पैसे मला भेटलेत. त्या जागी दुसरा म्हणून असलं चलून द्या बातमी, 2 महिने 3 महिने 4 महिने असं म्हणलं. बंद केली. ते सगळे गोळा झालेले पैसे तालमीमध्ये एक घेऊन आला. तुमचे रावसाहेब मगर झाले, हे मोठं, हे सगळी मंडळी पैसे घेऊन आली. तर 4 तास पैसे घेत नव्हते मामा, घेऊन जा माघारी म्हणायचे. मग पंढरीनाथ अण्णा पठारेला फोन केला त्यांनी सांगितलं की मामाला पैसे घ्यायला. तेव्हा या मामांनी पैसे घेतले. तेव्हा पैसे. आजकालचा जमाना कसा आहे तुम्ही बघा. तर ह्या माणसाची वृत्ती कशा पद्धतीची होती, पूर्ण कुस्तीला झोकून दिलेलो. त्याला म्हणजे त्याला कुटुंबाक पूर्ण दुर्लक्ष हो. अख्खं कोण आजारी आहे का, कोण त्यांच्या घरचे कोण हे झाले का, काही नाही. मुलांना पैलवान घडवले म्हणजे काका पवार म्हणा, हे इंटरनॅशनल खेळले म्हणा, एवढे अर्जुन झाले. कधी अपेक्षा काही नाही कुणाकडनं. नाही. आता राहुल आवरे जरी एवढा मोठा झाला ना, तुम्हाला मी सांगतो, म्हणजे काकांनी प्रॅक्टिस घेतली, बाकी त्यांनी प्रॅक्टिस केली नाही असं नाही विषय. पण मामा जर असते ना, तर मला पक्क माहिती, म्हणजे मला ते जाणवतं किंवा गोष्टी जाणवतात की तो ऑलिम्पिक 1001% खेळला असता. 1001%. मामा पाहिजे नव्हते राहुल आवरे. हो, मामा कधी कुणाला डाव सांगत नव्हते. तुम्हाला सांगतो, हे तू असं कर, हे तू तसं कर, किंवा काय नाही, चालू ठेवायची प्रॅक्टिस मध्ये. कधी येऊन किंवा काय कधीच कुणाला काय सांगत नव्हते. व्यायाम घेणे फक्त कंटिन्यूपणा, दुसरं बाकी काय नाही. पण चुका तिथल्या तिथं लगेच सांगून द्यायचे, लगेच हे चुकायला लागलं. हे चुकायला लागलं. आणि एक कुस्ती, एक त्यांचं तत्व होतं पहिल्यापासून की कुस्ती कुणाला द्यायची नाही, कुस्ती कुणाची घ्यायची नाही. पडलं तरी चालेल. तुम्ही जर ते केलं तर तुमच्या आयुष्यभर तुम्हाला काळा दाबा ते होणारच. हो. तुम्हाला एवढं बिराजदार मामांच्या वडिलांना देव रूपामध्ये येऊन तुम्हाला सांगितले की तुम्ही महाराज केसरी तुमच्या नशिबात नाही, बरोबर. तुमच्या नंतर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नंतर गदा येणार, पण तुमच्या नशिबात नाही. तुम्ही तिथे खचला का नाही? त्या टायमाला काय आलं माहिती का, माझं वय 24-25 होतं. बर. आता तुम्ही 5 महाराज केसरी केल्या होत्या, होऊन गेल त्या ना. 18, 19, 20, 21, 22 हे 5 झाले. आणि मध्ये 2 स्पर्धा कॅन्सल झाल्या होत्या, म्हणजे नाही का, मध्ये हे झालं, स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यामुळे हे म्हणजे मी कंटिन्यू 9 वर्ष खेळत होतो. बरोबर. 18 वर्षापासून तर वयाच्या 37व्या वर्षापर्यंत कंटिन्यू महाराष्ट्र केसरीला मी 9 वर्ष खेळला. हो, बरोबर. त्याने 5 फायनल पण गेला. आणि माझ्या अख्ख्या महाराष्ट्र केसरीमध्ये माझ्यावर कोणाचा पॉइंट नाही, अजिबात नाही. मला कोणीच खाली धरलेलं नाही अख्ख्या महाराष्ट्र केसरीमध्ये. नंतर शेवटी फक्त दिलीप सिंग गाडीवाल्याची माझी कुस्ती होती, माझे 9 पॉइंट होते आणि त्याची 4 पॉइंट होते. बर. ती कुस्ती जोरात झाली त्या टायमाला. मग त्यात काय झालं? मी जिंकलो ना. दिलीप सिंग गाडीवाल्याने मला कधीच हरवलं नाही. अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी हरवले, पण भारतामध्ये त्यांनी 2 मोकळा घातला होता. पण माझ्याबरोबर त्याला कुस्तीच जमत नव्हती. दिलीप सिंग गाडीवाले म्हणतात लय मोठा लय जबरदस्त. हो, एका महिन्यामध्ये मी 4 कुस्त्या करायच्या.
एका मैदानात 4-4 कुस्त्या करायच्या आणि सांगून दोन्हीकडनं पण खेळायचं म्हणजे. दोन्ही कोण मला माझ्याबरोबर त्याला कुस्तीच जमत नव्हती, कारण की माझं पाय पट वगैरे थोडं मोठं होतं, मग ते उलट पालट त्याला अजिबात जमत नव्हतं, अजिबात त्याला माझ्याबरोबर जमत नव्हतं. बाकी सांगून पाडणार सगळ्यांना एवढा मोठा त्याची माझी 5 वेळा कुस्ती आली, मी 5 वेळा हरवलं त्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. पण तो पहिलवान मात्र महाराष्ट्र केसरी गोरख सरक हा आणि धनाजी फडतरे हा यांना मी 10 मिनिटाच्या अंतरावर दोघांना हरवलं इथं धांगड केसरीला पुण्यामध्ये. त्याच्यावर कुस्ती आली 10 मिनिटांनी बरोबर त्याच्याबरोबर दोघांना बी हरवलं. बिराजदार मामांचं जे प्रॅक्टिस होतं त्यावेळी तुम्ही त्या फळीतली म्हणजे राहुल काळबोळ म्हणा, तुम्ही म्हणा की त्या फळीमध्ये जो दत्ता गायकवाड म्हणा, तुम्ही एकत्र जा व्यायाम करायला, एकत्र सगळं सरावाला सरळ 5-6 महाराष्ट्राचे तुम्ही एकदम. हो. त्यामुळे एकामेकाला टक्करीनं तुम्ही तयार झालेला. नाही, ही राहुल आणि दत्ता खूप लहान होती, त्यांची माझी प्रॅक्टिस म्हणजे आमच्या बरोबर लढती नाही आले. हा व्यायाम सगळं एकत्र, आमच्यावर लढती नाही खूपच लहान होती. तुमचं वय जास्त होतं. वय जास्त होतं त्यांचे. बरोबर. मग तुम्ही ज्या व्यायाम करायचं का नाही तर तुम्ही दंड बैठक किती मारायचो? मी हो कंटिन्यू रोजचे जर तुम्ही म्हटलं ना तर आम्ही 1,500 ते 2,000 बैठक रोज मारायचो. आणि जोर सपाटे आहे ते 1000 ते 1200, कधी 1,500, कधी 700, कधी 800, पण 1000च्या वरती सगळं. पण कंटिन्यू पण हे खाडा नाही, कधी काय नाही. रनिंग एक 8 ते 10 किलोमीटर व्हायचे रोज. मग त्यानंतर ते वेगवेगळे प्रकार होते, कधी पायऱ्या चढणे, कधी पर्वतीला लॉंग रन जाणे, कधी बॉल खेळणे, हे 6 दिवसाचे असे वेगळे. हो. आणि आम्ही सुट्टीला कधी आम्ही असं मजुरी बैठक मारायला लागलो तर मग त्या टायमाला आम्ही 3-3, 4-4, 5-5 हजार बैठक मारायचो. कधी असं 5,000 बैठक मारल्या? कधी मारलं ना. राजू बारगुजी माही पैंज लागली, काय झालं बघू कोण पैंज नाही म्हणजे आम्ही सुट्टीला असंच मारत होतो. आणि मारता ते बी थांबा आणि मी बी थांबा, ते माझ्याकडे बघायचं, मी त्याकडे थांबायचं. असं आम्ही गेलो ना 4,000च्या वरती गेलो बैठक. हो, शेवट बसायला जमलं का? नाही, रोजचं मारत असलं त्यामुळे कसं थोडी कणकणी यायची, पण त्यावेळेला मारले होते म्हणजे जवळजवळ 4,500-5,000 बैठक मारली होती. 5,000 मारले होते एका टायमाला. पण ह्यो एक्सरसाइज एक काळ असा होता की सारिक पंजाबी हे वस्तात पैलवान करायचे. हो. असा व्यायाम जर तुम्ही ह्यो व्यायाम परमनंट ठेवला असता तर काय त्याचा परिणाम मोठा झाला खूप मोठा झाला असता. क्या बात. आणि त्याची तब्येतीच वेगळ्या आहे. हो, आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये ना तुम्ही बघा ना, जी ही दोर बैठक सपाट्या जी मारण्याचे तुम्ही आता तब्येती बघा ना, सगळे आहे तसेच आहेत. हो. अजिबात त्याच्यामध्ये फरक नाही. तुमचे आमचे अण्णा शिंदे वय वर्ष 91 आहे, पण अजून दणकटगडी म्हणजे बॉडी बिडी तब्येत वगैरे त्यांची अशी मजबूत. अण्णा शिंदे अजून सुद्धा 91 वर्षाचं वय. परत तुमच्या अण्णा पाटोळे म्हणून एक 92 वर्ष वय, ते पण मजबूत आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमचा खुराक काय होता हो त्यावेळी? त्या टाइमला आहे ना आम्हाला डाएट विषयी काहीच माहित नव्हतं. बर. जे स्वतः करायचं खायचं मटन आहे ना, मटन सर 2 ते 3 किलो मटन एका टायमाला खायचं. एका टायमाला 2 ते 3 किलो मटन खायचं. बर. मला सांगा तुम्ही. आणि त्याच्याबरोबर 13 ते 14 चपात्या खायचं. बर. त्यामुळे तब्येत अशी आहे काय? हो. आणि काय नाही, सकाळच्या बरे जिरलेला व्यायाम होता ना सर. मग 3 किलो मटन खाल्लं. आखणी पण तुम्ही खाल्ली? पहिल्या जमान्यात आखणी मला रोज वडील आणि आमचे लहान चुलते आहेत ना संभाजीवरून रोज संध्याकाळी 12 पायची आखणी मला रोज असायची. घेऊन म्हणजे घराने घेऊन स्वतः लहान चुलते स्वतः करायची. चुलता? हो, स्वतः करायचं. इथं चुलता पुतण्याला मारायला बसलाय? नाही. अहो चुलते म्हणजे तुम्हाला काय सांगायचे, आमच्या वडिलांच्या समान चुलते सगळे आमचे. एवढी साथ म्हणून तर आतापर्यंत आम्ही पुढे आहे ना. आजच्या युगात चुलते आताची चुलते बघितलं तर डोकं फिरते. नाही, मी सांगतो, मी माझ्या लहान भावाला खुराक नाही घातला खायला, तेवढा मला घातला त्यांनी. कारण की बिरादर मला सकाळी 4ला आलं की पहिले संतोषला उठवणार. कोण? मामा. हा. मग बाकीच्यांना मग सगळ्यांना पहिले उठून हे करणार. माझ्यावर खूप त्यांचं लक्ष होतं. पण काय माझ्या बिरादर मामाने तुम्हाला कधी मारलं का हो? नाही, मारलं नाही. शिकवताना कधी तू मूर्खा ही चुकलास म्हणून कधी खवळायचे. मामा आहे ना कधी असे मारत नव्हते जास्त कुणाला. नाही. हा, कधी मारायचे की कुठं पिक्चरला गेलेला सापडला, कुठं नाही आला, मग ते मारायचे ना, लय मग मारायचे. बर.
तुम्ही ज्यावेळी महाराज केसरी बनला नाही, उपमहाराज केसरी झाला बरोबर, हम्म. मग तुम्ही असं आल्यावर मामाना भेटल्यावर मामांचं रिएक्शन काय होतं? कधी मामाना तू झाला नाहीस म्हणून काय असं वाईट रागानं बोललेत किंवा तुमच्याकडे काय तुम्हाला प्रेमानं काय कसं आहे माहिती का, एकदा ते होऊन गेलं ना हा. की मामा पहिलं काय बोलतच नव्हते 2-4 दिवस किंवा काय नाही, काय त्याच्या बुद्धीने राहून दे, व्यायामाला बोलावणार नाही, काय नाही, त्याला रिलॅक्स होऊन दे, आले की त्याला टेन्शन अजिबात देत नव्हते किंवा काय नाही. मग 8 दिवसांनी 10 दिवसांनी मग बोलावणार की ते असं 2 आणि 5 मिनिटं सांगत नव्हते, 3 ते 4 तास उठूनच देणार नाही, सगळं समजून सांगून सगळ्या गोष्टी त्याला रिलॅक्स करणार, दुसऱ्यापासून उठलाच पाहिजे व्यायामाला अशा पद्धतीने सांगणार. 10-15 मिनिटं रोज चिवचिव हे तो असेल तसं नाही, एकदा रूम मध्ये घेतला की 4 तास त्याला सुट्टीच नाही, सगळं हा सगळं सांगून व्यवस्थित हे करणार. म्हणजे असं नाही की एकालाच लय प्रेम आणि एकाला प्रेम अजिबात नाही, अजिबात नाही, समानच अजिबात नाही, ह्याला वेगळं आणि त्याला वेगळं, ह्याला अजिबात नाही. पहिल्यापासून त्यांनी आकापावर अर्जुन आवाडी किंवा खालचा 30 किलो जातो त्याला बी तेवढंच प्रेम आणि त्याला बी तेवढंच प्रेम, अशा पद्धतीने. म्हणून तर तालीम चालली सर. पण आमच्या तालीममध्ये पहिल्यापासून 2 भाग किंवा 3 भाग असे काही नाही पहिले नाही. हो अजिबात नाही, अजिबात. एवढा तुमचे चांगले मित्र पैलवान तुमच्या बरोबर जोडीला होते. कोल्हापूरला कुस्तीला तालमी जाण्याचा योग आला नाही तुम्हाला कधी? गंगावेशला किंवा मी गंगावेशला आलो राहायला. किती दिवस? हे आम्ही तेव्हा शाळेमध्ये होतो ना, 8वी 9वी. लहान असताना? म्हणजे लहान असताना, मोठ्या असताना नाही आलो. लहान असताना. हो, मग मी गंगावेशला येऊन 2-2 महिने राहिलेलो. 2 महिने? हा, 2 महिने 3 महिने. जे शाळेत सुट्टी लागली ना की मग यायचं 2-2 महिने. वस्तात कोण? त्या टायमाला दिनानाथ सिंग होते. दिनानाथ सिंग वस्ताद. दिनानाथ सिंग बरोबर. तिथं मग वजन वाढलं तुमचं? वजन वाढलं तिथं ना. माझं वजन आहे ना, तुम्हाला सांगतो, मी एकदा प्रॅक्टिस करत असताना नामदेव बडरे आहेत ना. हा, नामदेव बडरे माहिती आहे की. त्यांनी मला सहज आपलं प्रॅक्टिसला घेत असताना मला निकाल, त्या टायमाला ते नॅशनल प्लेअर होते, आम्ही तालीममध्ये छोटे होतो, म्हणजे 8वी 9वीला असं सहज आपलं प्रॅक्टिसला घेत असताना मला निकाल मारल्यानंतर माझा ही जो हात आहे ना, ही जी बोट इकडे टिकली होती. बर. उलटी अशी, हे बाहेर आलं होतं इथं सूज. बर. बघा दोन्ही हाताचं? नाही, हे हाताला. बर. हे हाताला सूज दिसली. मग त्या कालांतरामध्ये काय झालं, माझी एक रेस्ट आली 5-6 महिने. माझं वजन होतं त्या टायमाला 46-50. माझं 6 महिन्यामध्ये 25 किलो वजन वाढलं, 75 किलो वजन झालं. बापरे. तालमीतच? तालमीमध्येच हाताला दोन, बाकीचा व्यायाम सगळं चालू, फक्त आता हाताचं लढत बिडत किंवा 75 किलो वजन झालं माझं. 25 किलो. हा, पण तिथून मला त्या वजनाचा फायदा झाला की वजनाबरोबर माझी ताकद नाही, माझा खुराक नाही ना बंद झाला सर. खुराक आहे तोच चालू राहिला. म्हणजे खुराकाला तुमच्या भरपूर खर्च केलेला आहे? हो, तुम्हाला सांगितलं ना, खुराक नाही कमी, खुराक. आता जे ह्याच्यातली मुलं जी आहेत का नाही, ती व्यसनाकडे लय चालले तो सर, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो? म्हणजे फाशी आहे हो, पूर्णतः फाशी आहे. म्हणजे तुम्हाला जी 10-15 वर्षांची जी फाशी बसणार आहे ना, तुम्ही आताच घेत चाललाय हळूहळू. लक्षामध्ये विष म्हणजे एकदम वाईट आहे. अहो, विष म्हणण्यापेक्षा फाशीच. तुम्ही विष तरी घेतलं, तुम्ही दवाखान्यात जायला तुम्हाला टाइम तरी आहे, पण फाशी म्हणजे एकदा लागली की लागली, त्याला दवाखाना नाही, काय नाही, अशा पद्धतीचं आहे हो. आणि ते काय कळतंय का कुणाला? कोणत्याही गोष्टी काही कळत नाही, कोण घेतात. बरं ऐका, त्या लेवलचे सप्लिमेंट तुम्हाला आहेत नाही असं माहित नाही, तुम्हीच घेताय महाराष्ट्रात असा विषय नाहीये. जे ऑलिम्पिक खेळतात ते पण घेतात, पण जे डोपिंग मध्ये येते घेत नाहीत. बरोबर. त्यांना माहिती हो. हा, इकडं आपल्या महाराष्ट्रात असं झालंय, मैदानाला सुद्धा खिशात घेऊन इंजेक्शन, हो, मैदानाला सुद्धा खिशात घेऊन किंवा मैदान कुस्ती अगोदर अशा पद्धतीत झाले. कोणाला काय त्यातली माहिती नाही, कोणत्या गोष्टी काही माहित नाही, कुठलं बी इंजेक्शन घ्या, कसलं बी कसं घ्यायचं, अशी झाली स्पर्धा झाली. त्यामुळे मुलं बरबाद व्हायला लागलेत का सर? संपणार तुमची ही जर चालू राहिली ना पिढी, 4 वर्षामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात पहिल्यांदा दिसणार. तुम्ही म्हणताय ना की कुस्ती महाराष्ट्राची पुढे चालली, काही नाही पुढे चालली, लय पाठीमागं. तुम्ही जवळजवळ आहे ना, आता 20 वर्ष मागे आहे तुम्ही भारताच्या कुस्तीच्या ह्याच्यामध्ये. महाराष्ट्र हा 20 वर्ष मागे आहे. तुम्ही आता हे म्हणताय ना, 23 वर्षाला गोल्ड घेतलं, 19 वर्षाला गोल्ड घेतलं. तुम्ही 4 वर्षांनी त्याचं नाव दाखवा बरं, 2 वर्षांनी त्याचं नाव दाखवा बरं. तुम्ही परफॉर्मन्स त्यांचा परमनंट नाही आहे, तेवढाच वर्षापुरता. म्हणजे इंजेक्शन खाल्लंय तो परफॉर्मन्स, तेवढाच परफॉर्मन्स तुमचा. 10 वर्षे पहिलवानगी केलेली तुम्ही अलीकडल्या काळामध्ये मला पहिलवान दाखवा. नाही, 10 वर्ष केलेलं नाही, 5 वर्ष केलेलं नाही सलग, तर आता मिळणं दुर्मिळ आहे.
बरं असं नाही की हे बघा, मी महाराष्ट्र केसरीला खेळत असताना गिरको रोमनला माझे सलग गिरको रोमनला महाराष्ट्र केसरीला गोल्ड आहे 3 वर्ष सलग. गिरको रोमनला गोल्ड आहे. गिरको रोमनला गोल्ड आहे. महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकला माझं गोल्ड आहे. महाराष्ट्राची मिनी ऑलिम्पिक आता बंद झाली स्पर्धा, त्याला माझं गोल्ड आहे. बापरे. म्हणजे आम्ही समजा 3 वर्ष जर गिरको रोमनला आम्ही जर गोल्ड मेडल जर घेत असेल 3 वर्ष, तर निदान आमचा 5 वर्ष तरी आम्ही परफॉर्मन्स देतोय ना प्रत्येक वर्षाला. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही सांगा बरं, आज परफॉर्मन्स दिल्यानंतर तुम्ही 4 दिवसांनी त्या पहिलवानाचं नाव घ्या काढून, किंवा हा पहिलवान अजून हाय तिथंच आहे म्हणून, किंवा काय आहे का कोणता? कोणीच नाही. म्हणजे आता ह्याच्यासाठी काय करावं? ह्यानी काय व्यायाम करावा का डोपिंग इंजेक्शनच घेत आयुष्य काढावं? ह्यानी काय आलं माहितीये का, ह्याच्यामध्ये पहिलवान की म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र कुस्तीची जे संघटना जे आहेत ना, आता ते नाव नाही घेत कोणत्या संघटनेची किंवा काय, जेवढे असतील तेवढे सगळ्यांच्या चुका आहेत हो. माफ करतात ते, सोडतात, माफ बी करतात. बरं तुमचे पहिली ज्या टायमाला आमच्या टायमाला ना कॅम्प लागायचे 2-2, 4-4, 6-6 महिने 2-2 हो, त्या टायमाला सोडून सर वगैरे सगळे कॅम्प असायचे. असं काहीच नाही ना. आता ही संघटना आली की ती म्हणते तिकडली, ती म्हणते इकडली, त्यामुळे पहिलवानांनी तरी काय करायचं? बरोबर आलं लक्षामध्ये. ती सगळ्यात ही महाराष्ट्र कुस्ती पाठीमाग जी सरकण्याचं जे कारण आहे, हे मुख्य कारण हेच आहे, एकी नसल्यामुळं. तुम्हाला असं वाटतं का दोन्ही संघटना एकत्र याव्यात? अख्ख्या महाराष्ट्राला तुम्हाला आता हे बघा, ज्यांना आता हा राजकारणाचा भाग, हे राजकारणच झालंय. होय होय. आज मला सांगा, जे राजकारणामध्ये की ज्यांना राजकारणाची बाबा काय घेणं देणं नाही, त्यांना सुद्धा वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र राहावं मराठी माणसाकडे. मग आज सगळं आमच्यासारख्या माणसाला का नाही वाटावं की हे दोघी एकत्र येऊन पुढे जावं म्हणून? मला सांगा तुम्ही. 100% यांनी हे एकत्र आलंच पाहिजे. बरं, ज्यांनी खरी कुस्ती खेळली नाही ना, त्यांना कळतंय सगळ्या गोष्टी. बरोबर आहे की, बरोबर आहे की. पण त्याच्या पाठीमागे जी 4 जण आहेत, त्यांना कुस्तीचं काहीच कळत नाही, ती ह्याच्यामध्ये वाद घालण्याचा प्रकार चालू आहे. त्यामुळे आपली कुस्ती मागे हो. त्यामुळं कुस्ती वाढलीच पाहिजे, असं तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी. त्याशिवाय कुस्ती नाही वाढू शकत. तुम्ही किती हे काय करा. तुम्ही मला एक सांगा, आता तुमच्या आवडीतली तुमची कुस्ती, तुमच्या आवडीतली की तुमच्या अजून स्मरणात त्याची कुठली कुस्ती हो? माझी कुस्ती जी आहे ना, बाळू पडगमची माझी कुस्ती झाली. बाळू पडगमची? हा, ती मैदानी कुस्ती. मग त्या टाइमला बाळू पडगमचं खूप वार होतं की मैदानला तो कुणाला सोडत नव्हता. उपमहाराष्ट्राची बाळू पडगम, डबल उपमहाराष्ट्र, कुणालाच सोडत नव्हता. मग कुठे झाली कुस्ती? विटामध्ये झाली कुस्ती. त्या टाइमला बिराजदार मामा, आम्ही पहिला टेम्पो ट्रॅव्हल म्हणून होता, ते आम्ही करून आम्ही गेलो होतो तिकडे. मग त्या टायमाला संजय पाटीलची माझी कुस्ती लावत होती तिथं. पण संजय पाटीलला ते मैदान उरकून दुसऱ्या मैदानाला जायचं होतं, त्यामुळे त्यांनी कोणावरती कुस्ती केली आणि निघून गेले तिथून. मग त्या टायमाला मोठा रावसाहेब मगर होती तिथं. त्यांची महाराष्ट्रात त्यांना लय सवय होती की चांगली कुस्ती कशी लागल. मग त्यांनी कुस्ती डायरेक्ट जोडली बाळू पडगमची माझी, ही कुस्ती लावा म्हणून, आणि डायरेक्ट नाव पकडलं. बिराजदार म्हणलं कसं काय, कारण मामाला माहिती होती की तो मैदानाला चांगलं आहे. आणि त्याला मी 15 दिवसापूर्वी त्याला मुंबई महापौर केसरीला मी हरवलं होतं बाळू पडगमला. आणि मग ती कुस्ती लागल्यानंतर मामा म्हणले, जेव्हा तुला थोडं तगडं पडेल, मैदानाला जरा फरक आहे जरा तसं असं नाही मामा, करतो कुस्ती काय असं तसं. तो मग गेलो कुस्ती. 15 ते 16 मिनिटं आमची कुस्ती झाली. 16व्या मिनिटाला मी दुहेरी पट काढून चित मारला बाळू पडगमला. ती कुस्ती आठवणीतली म्हणजे मैदानी कुस्तीतली माझी जी आहे ना ती कुस्ती. मोठा पैलवान हो हो, खूप मोठा हो, आणि खूप शांत पैलवान एकदम असं. आणि लय गरिबीतून आलेले होय. तुम्हाला मी सांगितलं ना, मी कसं मला जी खुराक जी भेटली ना, या बाकीच्या आहे ते स्पष्ट बोलतो मी. नाही भेटलं त्यांना, नाही तर ती खूप गरीब मोठी होती त्यांची असतात. ही झाली मैदानी कुस्ती. आणि सामन्यातली जी कुस्ती म्हणजे मुंबई महापौरलाच माझी दिलीप सिंग गाडीवाल्याची कुस्ती आहे. लय चतुर हो, म्हणजे जादूगर कुस्तीतला दिलीप सिंग गाडीवाले. हा, आणि कुस्ती आली आणि त्या टायमाला खाशाबा जाधव हे करायचे, म्हणजे ते मुंबईचे वेगळे होते, ते अलाउन्सिंग करायचे. त्यामुळे महाराष्ट्रीला बी असायचे. त्यांचा आवाज आहे ना, जसे आता पुजारी अण्णा आहेत होते ना, तसं त्यांचा आवाज म्हणजे सांगण्याची पद्धत होती त्यांची असं. कुस्ती आल्यानंतर त्या टायमाला विचारले, म्हणलं शक्ती आणि युक्तीची कुस्ती आली आज महाराष्ट्रातली. म्हणजे मी वजन जास्त होतं, ती वजन त्याचं कमी होतं, पण त्याकडे युक्ती, कोण जिंकतंय ते बघायचं म्हणले.
आणि मला माहिती होतं ह्याच्याबरोबर जर कंटिन्यू जर कुस्ती केली तर हा उलट पालट करणार हा. मी गेल्या खपची धरली आणि तिथली 10 सेकंदामध्ये चित मारलं. थांबला असता तर कुस्ती सांगता नसतं आलं पुढं काय मग परत दिली घुमविला असतं. 10 सेकंदात चित मारले. बरोबर. तुम्ही सोडून तुम्हाला आवडलेली कुस्ती तुमची सोडून अशी बाहेर मैदानात किंवा महाराष्ट्र केसरीला असतो किंवा हिंद केसरीला असते तुम्ही न खेळता दुसरी पैलवान खेळता तुमच्या स्मरणात असलेली कुस्ती एखादी? मला त्याचीच कुस्ती दिलीप सिंग गाडीवाल्याचीच कुस्ती. आणि कोणाचं का ती बघा अखिल नाशिकला अखिल म्हणजे पूर्ण इंडियाची महापौर अखिल भारतीय महापौर केसरी आणि राजू तोमर आहे ना हिंद केसरी अर्जुन अवॉर्डी नाही का त्या दोघांची कुस्ती. राजू तोमर आणि दिलीप सिंग गाडीवाडी. हो 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 हो. बर. मग ती कुस्ती ना तिथं आल्यानंतर सगळेजण चर्चा करून बसले होते. म्हणला मी याला पाडणार म्हणला. कोण? दिलीप सिंग गाडीवाडी. मग तिथं मी तानाजी माने आम्ही बरेचशी मंडळी बसलो जाणार म्हणलं याला मी पाडणार म्हणला मी आज. त्याची जोड खूप मोठी होती त्यापेक्षा हिंद केसरी. हो गेल्या तुम्हाला मी सांगतो जे आतून आकुडी जी अशी घडली उलट जे टाकलं का नाही दोन डायरेक्ट कोसळाव चितच. दिलीप सिंग हो राजू तोमरला. हो राजू तोमरला जागेवरती सगळ्यांची हे बोट घातली म्हणजे आयला दिलीपने पाडलं आणि सांगून पाडलं बरं का. म्हणून आवश्यक वाटतं की जात नाही म्हणलं याला पाडणार. गरम नाही काय कधी गरम होत नव्हता. डायरेक्टच जायचं कुस्ती करायला आणि सांगून मारले. ती कुस्ती म्हणजे मला राहिली. तुम्ही काका पवार वगैरे यांच्यावर खेळण्याची योगाला? काका बरोबर केली ना मी प्रॅक्टिस. मग काका पवार तेव्हा तगडे पडायचे ते बारक्यावर गटात जाते ना? नाही बारके असून सुद्धा तगडे पडायचे आम्हाला. तुम्हाला? हो मोठे लेवल बारके असून सुद्धा तगडे पडायचे आम्हाला कटाळ्याचा कुस्ती करायची पुढून मी कसं निघून लाकूडच हो लाकूडच. हा मग त्यांची प्रॅक्टिस बघितली काय सांगायची तुम्हाला काय प्रॅक्टिस केली. असं अर्जुन अवॉर्ड बनलेलं नाही ना? नाही हो नाही अजिबात नाही. वशिला नाही ना? आणि रक्त आटवून द्या ना. आणि रक्त आटवून द्या हो पण महाराष्ट्राच्या आजच्याला गरीब पोर रेल्वेमध्ये कामाला लावलो असं काय करतात गरीब पोर रेल्वे. मग चांगली जी कुस्ती ज्यांनी खेळली त्यांनी केली त्यांना आज रोजीरोटी त्यांनी काका पवार. हो मग काय हो त्या टाइमला ऐकत होते. आणि कसं तुम्ही मला एवढं आता 40 मिनिट विचारताय पण ह्याच्यामध्ये सहभाग तुम्हाला त्या हिशोबी तुम्हाला सांगतो जे टीसी मनोज म्हणून केरळचे कोच होते तुमच्या तालमीमध्ये. बरोबर. मामांचा जो सिंहाचा वाटा होता ना त्यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. ही अलीकडली पिढी आमच्या नंतरची जी पिढी आहे ना राहुल असेल दत्ता असेल हे भरत मेकाले असेल ही जी 5-7 मंडळी जी मोठी तयार करण्याचं काम हे टीसी म्हणत. म्हणजे त्याचं ऐकलं त्यांनी तालमीला म्हणजे रूप त्यांनी खरंच चांगल्या पद्धतीचं आणलं. म्हणून मी कारण आतापर्यंत तुम्ही काय ते पुढेच नाही विचारलं नाही म्हणून तरी पण मी आवर्जून सांगतो. एखादा माणूस कष्ट करतो आणि एखाद्या माणसाचं योगदान असतं त्यांचं नाव घेणे गरजेचं आहे साहेब. कारण हीच पैलवानकी आहे नाहीतर काय नाही हो. आता पैलवानकीचा जे नुला कुस्तीनं आस्त करत आणलेला आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? त्यांनी काय करावं साहेब? त्यांचं आता मला एक तरुण पिढीला आणि आता इथून पुढे जे चाललंय ना की माझं एकच मत आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा. कष्टाला हे फळ आहेच. आणि जरी तुम्हाला कष्टाला जरी फळ नाही भेटलं नैतिकतेच्या आधारे तुम्हाला मी सांगतो की तुमचं जीवन हे सुखीमय होणार. क्या बात आहे. तुम्ही जर त्याला तोडपाणी केली तुम्ही 2 वर्षात हो का. आता आज आम्ही महाराष्ट्र केसरी नाही आमच्यापेक्षा लहान असतील ते महाराष्ट्र केसरी होऊन गेले आम्ही महाराष्ट्र केसरी नाही. पण आज तुमच्यासारखी मंडळी महाराष्ट्रात कुस्तीला चालना देण्याकरता आमच्याकडे येतात मुलाखत घेण्याकरता. बरोबर. हे काय तुमच्याकरता किंवा आमच्याकरता नाही हे तरुण पिढी करताच आहे. त्यांना गोष्टी समजल्या पाहिजे जुन्या काय झाले काय नाही त्यांनी ते आत्मसात केल्याच पाहिजे. ते केल्याशिवाय तुमची पैलवानकी नाही. तुम्ही किती काही करा त्याकरता ह्या बाकीच्या गोष्टी डोपिंगच्या वगैरे तुम्ही गोष्टी सोडून द्या. कष्ट करत राहा. आलं लक्षामध्ये. आणि गुरुचा आदर केला पाहिजे का हो? अहो गुरुचा जर आदर नसेल तर तुमची पैलवानकी शून्य हो. तर आजकाल काय झालं युट्यूबवर बघून पैलवानकीच तुमची शून्य आहे. आतापर्यंत इतिहास आहे म्हणजे आतापासून नाही जुन्या काळापासून ज्यांनी गुरुचा आदर नाही केला त्याचा अनादर झालाच. किती नाव मोठं असू द्या तुम्हाला आता नाही पण 4 वर्षांनी फळ तुम्हाला आहेच.
त्यामुळे आदर हा केलाच पाहिजे कसा. 100% केला पाहिजे हो. तुमच्याकडे कोणतं बी पद येऊन द्या पण गुरुला शेवटपर्यंत तुम्ही विसरता कामा नाही. तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात अवघड तुम्हाला वेळ कुठली वाटली हो? म्हणजे अवघड तुमच्या म्हणजे काय म्हणतो अडचणीचा क्षण म्हणजे तुमची कुस्ती असू, कुस्ती क्षेत्रात असू दे किंवा कुठलीही क्षेत्रात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काळा डाग, हा. जे तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला ना, काळा डाग, तर मी आजी माझ्या जीवनामध्ये की मी एक कुस्ती हरलो होतो आणि चलबिचल झालं सगळं, मन काय करावं काय नाही काय कुठं अमृताबरोबर? नाही दुसरी कुस्ती. आता ते माझा लय जुना सहकारी आहे माझा, आणि आम्ही एका ताटात त्याला ते कळणार सांगितलेलं किंवा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं झालं आम्हाला काय करावं काय नाही. त्या बिघडलेल्या स्थितीमधून माझ्याकडून एक चूक झाली, त्याचा हा पश्चाताप हाय. जे मी ज्या आता भोगतोय ती एक कुस्ती मी घेतली होती, ते बिरादर मामाला बी कळलं, सगळ्याला कळालं. त्यानंतर बिरादरांनी माझ्याकडं लक्ष द्यायचं सोडून दिलं. मी खूप वर्षभर डिप्रेशन केलो आणि त्याच्यामध्ये माझी कुस्ती संपली. मी अजूनही 10 वर्ष खेळलो असतो. तुमच्या आयुष्यातला अवघड. हा, आणि परत 10 वर्षांनी बिरादरांना मला बोलून सांगितलं, संतोष काहीतरी आहे तुझा, कर जरा थोडं. म्हणजे तिथून मी जे डिप्रेशन मध्ये होतो आणि ज्या टायमाला बिरादर मला 35व्या वर्षी सांगितलं, संतोष तो अजून मी काहीतरी उलट पालट करू शकतोस बरं का. हे शब्द मला नाहीत, हे शब्द राहुल काळभोरला आहेत. कुणाला? महाराष्ट्र केसरी राहुल काळभोरला. हे 2 जण मुंबईला चालले होते काही कामानिमित्त मंत्रालयामध्ये. मी त्या टायमाला प्रॅक्टिस, त्या मला बनकर वगैरे महाराष्ट्र झाले, त्या टायमाला मी त्यांच्यावर लढत करायचो. मी कुस्ती सोडून 15, 17, 18 वर्षांनी. मग त्या टायमाला जाताना मामांचे राहुल काळभोरला शब्द घ्यायला हे माथर काहीतरी करायला बसले उलट पालट, अजून जान आहे त्याच्यामध्ये. मग ते मला आल्यानंतर राहुलने ऐकून सांगितलं असं. मग ह्या प्रक्रियेतून मी पूर्ण बाहेर आलो. आपल्या जीवनामध्ये सफल झालं. बामांनी 2 शब्द वापरले आपल्याकरता. मग तिथून मला जगण्याचं परत अजून क्षेत्र आलं. चुका माणसातून होतात हो, प्रत्येक माणसातून होतात, पण सगळ्यात मोठं की चूक सुधारणं हे फार महत्वाचं. सुधारली मी 15 वर्षांनी सुधारली चूक. हे फार मोठी गोष्ट, आणि ही जर माणूस करतो ते माणूस कधी अपयशी होत नाही. कारण चूक मान्य करणारा माणसं या जगात सगळ्यात मोठी माणसं आहेत. खुराक एकदा महाराष्ट्राच्या लोकांना कळू दे की पूर्ण खुराक कसा खायचा, ज्यावेळी तुम्ही प्रॉपर ह्याच्यात आला होता त्यावेळी. तुम्हाला मी पहिलं बी सांगितलं, मी माझ्यासारखा खुराक अख्ख्या महाराष्ट्रात कुणी खाल्ला. तर काय खायचं तुझा? तुम्हाला मी सांगतो, मी सकाळी सकाळी थंडाई असायची 200 बदामाची. किती? 200 बदाम एका टायमाला. आता हे जे खात्यात ना 40 बदाम 50 बदाम किंवा हे, सकाळी 200 आणि संध्याकाळी 200 बदाम. म्हणजे 1 किलो बदाम? हो, नाही 1 किलो नाही, पावशेर झाले ते. 200 बदाम म्हणजे 1 किलो मध्ये 750 बदाम होतात. ओके, मग 400 बदाम म्हणजे तुमची अर्धा किलोची रोजची. हा, आणि ते बदाम आम्ही नाही टाकायचे, ते आमच्या वडिलांनी टाकायचं किंवा मामा येऊन बघायचे टाकलेत किती बदाम. म्हणजे सकाळचे 200 आणि संध्याकाळचे 200. आणि दूध? आणि दूध 4 लिटर संध्याकाळी सकाळी. माझ्याकरता म्हैस होती वेगळी, तिला खुराक वेगळं होती. घरी वडील त्याकरता ती वेगळी म्हैस होती तिची, त्याचं दूध कुणाला नाही, त्याला खुराक वेगळा, म्हशीला खुराक वेगळा माझ्या दुधाकरता. बर. म्हणजे वडिलांचं चुलत्यांचं जे हे आहे ना, हे इथून सुरुवात होती. मला आलं लक्षामध्ये, म्हशीला सुद्धा खुराक वेगळा होता. हो, त्याचं दूध मला असायचं. बर साहेब, त्याची जर साय आली ना, ही 4 बोट उद्याची 3 बोटाची साय असायची. आलं लक्षामध्ये. पातीला काय दिवसांनी टाकून द्यायची ते अशी 4 लिटर दूध असायचं एका टायमाला. हो, नाही एका टायमाला, सकाळी 2 लिटर, संध्याकाळी. परत नाश्त्याला त्या टायमाला हे नव्हतं ना हो, व्हाईट ओट्सन हे ते काय आमचं नाही ना, शिरा पोहे बस, बदामाचा हलवा किंवा ह्याचा हलवा. परत मग शिरा असायचा तुपातला. हा, तूप. पाणी नाहीच हो, पाणी नाही, दूध आणि तुपच. पाणी टाकायचं नाहीच त्याच्यामध्ये. पावशेर तूप असणार त्याच्यामध्ये. बर. हो, असं वगळ जायचा तुपाचा, असा हे असं हे करून खायचा. सांगा, हे आता छटाकभर टाकतात 1-2 तास. आमचं पावशेर तूप असायचं ह्याला. त्यानंतर मग जेवण 10:30 वाजता. जेवणामध्ये काय? जेवणामध्ये दुपारचं जेवण जरा थोडं कमी करायचो आम्ही. कमी तरी पण आमच्या 4-5 चपात्या असायच्या. बरोबर. हा, अर्धा किलो 1 किलो चिकन असं. हो, मटन. हा, आणि मग परत झोपताना 12 वाजता 1-1.5 लिटर दूध
मग झोपलं की मग 3-8 मग संध्याकाळी मग परत 200 बदामाची थंडाई, 12 पायाची आखणी आणि संध्याकाळी त्या आखणी बरोबर पण तूप आणि दुधात पण तूप. बापरे, म्हणजे आम्हाला राक्षसी खाना म्हणायचा. राक्षसी म्हणजे काय, आम्ही बसलो ना असं खायला 3-4 किलो मटण एका टायमाला खायचो आम्ही, तरी आमचं सकाळी जिरलेलं असायचं. कारण कष्ट होते आमच्या एवढा खुराक शक्य नाही हो कोण खाणं किंवा काय नाही. कारण खाण्याचं वडील आणि मामा कायम पाठीमाग असायचे त्याकरता जबरदस्त खुराक. आणि हे शिवाय दुसरं बरं आम्हाला काय प्रोटीन होतं का कोणती गोळी माहिती होती, अंग जर दुखायला लागलं ना त्या टायमाला एक जुनी ब्रुपिन गोळी भेटायची, ब्रुपिन माहिती, ती गोळी खायचो, लाल गोळी ती खायचो आणि झोपायचं. तेच मनाची शांती, हा गोळी खाल्ली आता सकाळी फ्रेश वाटून तेवढंच फक्त. आता शेवटचा प्रश्न, बिराजदार मामा वारल्यानंतर तुम्हाला समजलं तुमचं काय रिॲक्शन होतं? बिराजदार मामा वारले त्यावेळी शेवटचा प्रश्न. बिराजदार मामा ज्या टायमाला थोडे आजारी असायचे ना तर मला 1-2 त्यांचे शब्द होते की जर तालमीत येत जा बाबा, लक्ष द्या जा, तुम्ही गेला की लगेच निघून जाता किंवा नाही गेला. मग बिराजदार मामा झाल्यानंतर आम्हाला मी, काका पवार, दत्ता गायकवाड, शामराव यादव, राहुल काळभोर ही जे 5-6 जण होते आम्हाला 2 ते 3 महिन्यात म्हणतो की मामाचं काही खरं नाही. म्हणजे आम्ही प्रिपेअर झालतो. 6 महिने होते ना मामा ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये, तर आम्हाला आवडलं. पण अपेक्षा होती आमची की बाबा पण आम्ही 4 महिन्यानंतर बघितलं की दयनीय अवस्था होती मामांची. म्हणजे सगळं चालू होतं व्यवस्थित म्हणा, पण त्रास किती हो शरीराला. मग आम्ही सगळ्यांनी त्या टायमाला निर्णय घेतला, डॉक्टरांना सांगितलं की थांबवा, आम्हाला सहन होत नाही या गोष्टी मामांचं. हा हे ते आत मी गेलो की बाबा असं डोळं थोडं हे झालं की असं वाटायचं चला मामा आहे, चला मामा आहे. पण आमच्यापेक्षा त्यांना कष्ट किती हो झोपून एका जागेवरती, त्यातून गोष्टी नव्हत्याच कोणत्या. पण मामांनीच तो सांगितलेला शब्द, मामा गेल्यानंतर मी माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून 8 वर्ष गोकुळ वस्तात तालीम सांभाळली. तुम्ही? हो, स्वतः. अजून बी जातो, आता आहेत नवीन मुलं, सागर असेल किंवा हे असेल, सकाळचा दत्ता असतो किंवा काय, आम्ही आधीमध्ये जातो, बघतो कुठं आहे का साफसफाई ते. पण मामांनी सांगितल्यानंतर मामा गेल्यानंतर मी 9 वर्ष तालमीमध्ये रोज 4 तास दुपारी जातो. बर, मामा वारले त्यावेळी तुम्ही तिथं तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता? हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टर तुम्हाला सांगितलं हो की आज असं झालंय. काय माहिती का, लय भरपूर लोक आलते आणि त्या काही तर सांगितलं नाही कुठं ठेवलंय, काय नाही. स्वतः पवार साहेब आले ना, शरद पवार स्वतः पवार साहेब आले. आज एकेकाळचं ज्यांनी सतपालला मारलं मामांनी स्वतः सतपाल आले पाहायला, स्वतः सतपाल आले. तर मग सांगा असा कोणता व्यक्ती आहे की बाबा हे जुनं असेल तर ते ह्या गोष्टी, पण स्वतः सतपाल आले. पवार साहेबांनी सांगितलं 1 रुपया इकडे तिकडे हे करायचं नाही, जे आहे ते स्टेटमेंट चालू ठेवायचे, डायरेक्ट डीनला येऊन काय असेल ते मी बघतो, काय असेल ते मी बघणार. मी नाही तर पवार साहेब मामा कधी मागाय गेले नाही तिकडे. अहो गेला नाही, 200 माणसं असलं ना, हरी ए मागा थांबलाय पुढे असं म्हणायचे. आता आम्ही लहान असता आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले त्या गोष्टी. पण कधी मामा सुद्धा मागच बसणार, कधी येणारच नाही पुढे कधी. हे स्वतः बघून हे बोलवणार अशी व्यक्ती होते. फार मोठी गोष्ट आहे, फार म्हणजे डोळ्यातून पाणी येणाऱ्या काही गोष्टी आहेत. तर आज पैलवान उपमहाराज केसरी जे संतोष गरुड आहेत, ते साक्षात गरुड झेप घेणाराच व्यक्ती आहे, त्यामुळेच गरुड यांचं आडनाव आहे. कधी तर पूर्वीच्या काळात त्यांच्या पूर्वजांनी गरुडासारखी झेप घेतली असणार, कुस्तीमध्ये ह्या वाघानं गरुडासारखी झेप घेतलेली आहे. असा संतोष गरुड पैलवान, ज्यांनी डोळ्यातून अश्रू येणारे काही गोष्टी, अंगावरती काटा येणाऱ्या काही गोष्टी अशा सांगितल्या आणि नवीन पिढीला फार मोठी ऊर्जा देणारी गोष्ट त्यांनी सांगितली. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. खरंच वस्ता तुमचं, मी तुम्हाला धन्य झालो. आज फार मोठी मुलाखत झाली साहेब. धन्यवाद. नमस्कार.